नमस्कार, सिक्रेट शेफ नंदिनी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत सोया 65। तर चला म्हटलं आज पावसाळ्याचे दिवस आहेत तर अगदी एक झटपट रेसिपी बनवून दाखवते। तर तुम्ही सोया 65 कधी बनवलंय का? तर नसेल बनवलं तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी गॅस चालू करून घेतलाय, गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये 1 ग्लास पाणी घेतले, ते पाणी आपल्याला उकळवून घ्यायचे। पाणी उकळत्या पाण्यात आपल्याला 1 वाटी सोयाबीन घ्यायचे, ते ॲड करून घ्यायचे। तर मी या सोयाबीनमध्ये मीठ घातलेलं आहे पण ते दाखवायला विसरले, तुम्ही मीठ अर्धा चमचा मीठ घाला याच्यामध्ये। तर हे पहा असा थोडासा फेस आलाय। तर आता मी गॅस बंद करते। आपल्याला हे जास्त शिजवून नाही घ्यायचे। आपले जे शिजलेले सोयाबीन आहेत ते आता मी बाउलमध्ये काढून घेते। आपल्याला बाउलमध्ये काढताना याच्यामधलं पाणी अजिबात घ्यायचं नाहीये। तर मी पाणी नितळून हे सोयाबीन सगळे काढून घेते। तर असा मोठा बाउल घेतलाय आणि बाउलमध्ये सगळे सोयाबीन काढून घेतले। याच्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आपल्याला 2 ग्लास। तर मी याच्यामध्ये थंड पाणी घेतले 2 ग्लास घालून आणि थोडंसं थंड केलंय। थोडंसं थंड झालं ना तर हाताला भाजत नाही, कारण आतमध्ये पाणी गेलेलं असतं सोयाबीनमध्ये। आणि हे असे स्वच्छ एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी अजिबात ठेवायचं नाही, असे हाताने दाबून घ्यायचे लगेच। म्हणजे याच्यामध्ये जर पाणी राहिलं ना तर आपली जी पुढची रेसिपी आहे ती व्यवस्थित होणार नाहीये। तर असे एकदम दाबून पिळून घ्यायचे। तर हे पहा मी असे दाखवते, असे सगळे मी सोयाबीन पिळून घेते। तर हे असे स्वच्छ होतात आणि 2 पाण्याने धुवूनही होतात। आता आपले सोयाबीन सगळे स्वच्छ करून घेतले। आता आपण पुढची तयारी करूया। तर इथे मी 1 बाउल घेतलाय, याच्यामध्ये 1 छोटी वाटी दही घेतले, याच्यामध्ये 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घेतले, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतली, चवीनुसार मीठ घ्यायचे, 1 चमचा गरम मसाला घेतलाय, 1 चमचा धना जिरा पावडर घेतली आणि हे व्यवस्थित आपल्याला सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। आपला जो मसाला आहे तो असा व्यवस्थित मिक्स झाला ना तर आपले जे सोयाबीन आहे त्याला व्यवस्थित लागेल। तुम्हाला याच्यामध्ये फूड कलर घालायचा असेल तोही तुम्ही घालू शकता। तर माझ्याकडे काश्मीरी लाल तिखट होतं म्हणून मी फूड कलर वापरला नाहीये। तर हे पहा आता मी आपले जे सोयाबीन आहे भिजवलेले ते मी ॲड करून घेतले आणि हाताने चोळून घ्यायचे असे व्यवस्थित, म्हणजे जो आपला मसाला आहे तो आपल्या सोयाबीनला व्यवस्थित लागेल। मसाला असा व्यवस्थित लागला ना तर आपले जे सोयाबीनमध्ये जे मसाला शिरेल ना त्याच्याने टेस्ट खूप छान येते। तर आपला हा मसाला जो आहे तो लावून आपल्याला एक 10 मिनिटं ठेवायचं आहे। तर आपल्याला 10 मिनिटं झालेले आहेत। आता 10 मिनिटानंतर उघडून बघितलं आणि याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर असेल तर ते घाला किंवा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता। तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घातलंय, तर ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता इथे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। तर मी गॅसवरती कढई घेतली, कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल ॲड करून घेतलंय आणि जे आपले सोयाबीन आहेत ना ते आपण मसाला लावून ठेवलेले ते आता आपण तळून घेणार आहोत। तर तळताना एक काळजी घ्यायची, गॅसची फ्लेम थोडीशी लो ठेवायची आणि सोयाबीन सोडताना एक-एकच सोडायचे। जास्त जर सोडले तर चिकटून बसतात, म्हणून एक-एकच सोडायचे। आता आपली एक बाजू चांगली तळून झाली, आता मी दुसरी बाजू चांगली तळून घेते। तर तळताना आपल्याला सारखं असं फिरवत राहायचं, म्हणजे जे चिकटलेले असतील ते पण सगळे निघून जातील। तर असं झारे फिरवला ना तर चिकटलेले एक असा सुट्टा होतो। तर हे पहा आपले आता सोयाबीन तळून झालेले आहेत। तर मी आता काढून घेते। तर राहिलेले सगळे असे तळून घेते। तळायला जास्त वेळ लागत नाही, पहिल्यांदाच जास्त वेळ लागतो, नंतर तुम्ही हाय फ्लेमवरती तळले तरी होतात। तर हे असे व्यवस्थित मी सगळे राहिलेले तळून घेते। तर तुम्हाला कलर बघा दिसत असेल किती सुंदर कलर आला आहे। याच्यामध्ये फूड कलर वगैरे काहीही न घालता किती सुंदर कलर आला आहे। तर मी आता सगळे तळून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते। तर हे पहा 1 वाटीच होतं तर त्याचे किती झालेले आहेत। तर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे कढीपत्ता। तर आता इथे मी कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या तळून घेते। तर हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतले आणि कढीपत्ता घेतले, ते दोन्ही आता व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे। हे असं वरून टाकलं तर एकदम भारी तळलं जातं, म्हणून असं घालायचं, नाहीतर तुम्ही डायरेक्ट घातलं तेलामध्ये तरी पण तळून होतं, पण हे दिसायला पण छान दिसतं म्हणून मी असं डायरेक्टच तेलामध्ये घातले। तर आपले सोयाबीन तळून झाले। आता आपण फोडणी देऊन घेऊया। तर फोडणीसाठी मी ते गॅसवरती कढई ठेवली, कढई गरम झाली, याच्यामध्ये 1 चमचा अद्रक, 1 चमचा लसूण आणि 1 चमचा आपल्या कोथिंबीरीच्या काड्या असतात ते घेतले, ते ॲड करून घेतले आणि याच्यामध्ये 1 चमचा चिली सॉस आणि 1 चमचा टोमॅटो केचप घ्यायचा आहे आणि तो आपल्याला असा फ्राय करून घ्यायचा आहे। आता हे व्यवस्थित फ्राय झाले। आता आपण सोयाबीन घालून घेतले आणि ते पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। तर आता आपले कुरकुरीत असे सोया 65 तयार झालेले आहेत। तर आता मी असे व्यवस्थित खालीवर करून घेते, म्हणजे जो आपण सॉस लावला आहे तो सगळा व्यवस्थित सगळीकडे पोहोचेल। तर आपली रेसिपी तयार झालेली आहे। तर आता मी प्लेटमध्ये आपले सोया 65 तयार झालेलं आहे, ते आता मी प्लेटमध्ये काढून घेऊन तुम्हाला दाखवते। तर हे पहा आपलं कुरकुरीत असं सोया 65 तयार झालेलं आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। तर पावसाळा स्पेशल आपण सोया 65 आज बनवलेला आहे। तर तुम्हाला एक फोडून दाखवते मी। तर हे पहा अगदी असा आवाज मी बंद केलाय म्हणून तुम्हाला कुरकुरीत आवाज येणार नाही, पण असं बघा पाऊस बाहेर पडतोय आणि हे सोया 65 कसलं भारी लागतंय।
तर चला भेटूया नेक्स्ट